सांगली कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर आपण पाहू शकता आता सध्या शिवशंभो चौकापर्यंत पाणी आलेलं आहे। आपण सध्या या शिवशंभो चौकात आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी असणारा जो शिवशंभो चौक आहे हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी आता जो आपण बायपासला असणारा जो रस्ता आहे शिवशंभो चौकातला या ठिकाणून बायपासहून मुंबई पुणे इस्लामपूर या ठिकाणी सांगलीहून ज्या गाड्या जाणार आहेत त्या आता थोड्या वेळात बंद होण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी शिवशंभो चौकापर्यंत कृष्णा नदीचं पाणी आलेलं आहे। आपण पाहू शकता संपूर्ण हे जो रस्ता आहे आपण पाहू शकता हा जो कर्नाल रोड आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि या परिसरात असणाऱ्या सर्व नागरी वस्तीमध्ये या कृष्णा नदीचं पाणी शिरलेलं आहे, दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्ण कर्नाल रोड बंद केलेला आहे आणि हे संपूर्ण पाणी आता शिवशंभो चौकापर्यंत येऊन ठेपलं आहे। शिवशंभो चौकाला असणारा जो बायपास रस्ता आहे तो सुद्धा जर धोका पातळी 45 फुटापर्यंत जर कृष्णा नदीचे पाणी गेलं तर या ठिकाणी हा रस्ता सुद्धा बंद होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे मुंबई पुणे इस्लामपूर असेल या ठिकाणी जे जाणारे वाहतूक आहे ती या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे। या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचं स्थलांतर ऑलरेडी केलेलं आहे, मात्र आता बायपास रोडवरती पाणी यायला सुरुवात झालेलं आहे आणि या ठिकाणी शिवशंभो चौकापर्यंत हे पाणी आलेलं आहे। कॅमेरामन अभिजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।